फूलों में खुशबू है, इस दिल में एक तो जन्म के साथी, हम साथ साथ हैं, जन्म के साथी हम साथ साथ हैं। हम साथ साथ हैं, जन्म के साथी हम साथ साथ हैं। जय प्रतिमास्वरूपे महागणपतये नमः। लेपनार्थे चन्दनं समर्पयामि। प्रतिमास्वरूपे महागणपतये नमः। अलङ्करणार्थे अक्षतान् समर्पयामि। प्रतिमास्वरूपे महागणपतये नमः। हरिद्राकुङ्कुमे सौभाग्यद्रव्ये समर्पयामि। प्रतिमास्वरूपे महागणपतये नमः। पुष्पाणि समर्पयामि। प्रतिमास्वरूपे महागणपतये नमः। नमस्कार करावा। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। नमस्कारोमि। मनामध्ये गणपतीची प्रार्थना करा। हातामध्ये फुलं घ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। भूर्भुवस्सुवः गणपतये नमः। प्रार्थना पूर्वक मंत्रपुष्पं समर्पयामि। नमस्करोमि। एतत् कार्यं निर्विघ्नं कुरु। मनामध्ये गणपतीची प्रार्थना करा. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतयज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. महागणपतये नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. मंगलमूर्ती गणपती बाप्पा. सगळं गणपती पूजनाचे संपन्न झालेलं आहे. फुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरित वाटे देवा. याचा सरळ देवनावं सुमंगलश्च शकुने भवासि मात्वा गाधीद विभा विश्व्या विदतो मात्वा शेहनौदवदीन्मासो पर्णो मात्वा विददिषो मान वीरो अस्तात् पित्र्यामनु प्रतिशङ्कनिक्रदत् सुमङ्गलो भद्रभादेव देहा अवक्रन्द दक्षिणतो गृहाणां सुमङ्गलो भद्रभादे शकुन्ते मावस्ते नयी शतमाघशो सोब्रहो वदति सामगा इव गायत्रं चत्रेष्टो वञ्चानो राजसे आनो वद भद्रं पश्चात् कपिन्धप्लात् भद्रं वद पुत्रैर्भद्रं वद गृहे यदत्राः शिरैरङ्गैः स्तुष्टुभां सस्तनूभिर्व्यासेम देवहि तञ्जदायुः. ॐ स्वस्ति नो मिमीतामश्विना भग स्वस्ति देव्यतीतिर्नर्वणाः स्वस्ति पूषा असूरो ददातु न स्वस्ति द्यावा पृथिवी सुचेतुना स्वस्तयेत् भद्रवामहे सोमो. स्वस्तयोरन्तार्क्ष्यमरिष्टनेमिं महद्भूतं वायसन्देग्नमिन्द्रासखं समत्सु बृहद्यशो नाम औहो अस्तु
हरिः ओम युवं वस्त्राणि वसावसाधे युवोरच्युतरामन्तवो हसरगाः अवाचिरतमन्धूतानि विश्वारत् युवं वस्त्राणि वसावसाधे युवोरच्युतरामन्तवो हसरगाः अवाचिरतमन्धूतानि विश्वारतेनो वितरावरुणा सचेते एक मागे मागे नाही का ना उभे राहा असं मध्ये मध्ये उभे पूजा करून घ्यायची. जॉईंटली ओवाळायचो वेगवेगळं नाही ओवाळायचं आम्ही
तने विश्वस्तिन बृहस्पतिर्दधातु भद्रं कर्णे विश्रुयामदेवा भद्रं पश्य त्यासाठी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की सगळे सगळे म्हणजे सगळे इथे जेवढे आहेत ते बाकीचे मोठे मंडळी बाजूने राहून देतील म्हणजे जसं दांडियांना राऊंड असतो जय जय सुसुवेदा आत्मरूपा देवा तुझी सकलात्मसी प्रकाश हरिमूर्ति दासी अवधारी जय अवधारी जय आपली माणसं आहे सगळी एक नंबर क्या बात एक नंबर वाह धन्यवाद एक नंबर गोठणबाजी फार सुंदर मोठी मामा चांगली भारी अजून एक मायरा मायरा चला जॉइन व्हायचं बा मायरा बाहेर वा मायरा मायरा बाहेर हो चला बाहेर निघा बाजूला व्हिडिओ करताय बाजूला येस क्या बात वाह साक्षात पांडुरंगाला सोहळा बघण्यासाठी खाली यावं लागणार आहे खूप छान खूप छान क्या बात आहे
आपण सर्वजण येऊन एका ठिकाणी भेटलो पाहिजे. फक्त त्यासाठी वेळ आणि या गोष्टी ठरवायच्या होत्या. तर दिवाळी हे त्यानिमित्ताने एक सर्वात चांगला असा एक सण होता की ज्या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊ शकतात. त्यानुसार आम्ही हे 2-3 महिन्यापूर्वी नियोजन केलं होतं की आपण एकत्र येऊन आजीबाबांचं चरणकमल पूजन सोहळा आणि फॅमिली गेट टुगेदर ह्या गोष्टी एकत्रितरित्या करायच्या आहेत. तर त्यासाठी 2 महिन्यापासून याचं नियोजन करत अखेर तो दिवस आज आलेला आहे आणि सर्वजण एकत्र येऊन छान आनंद आपण सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र आलेलो आहे. आजकाल आपण याच्याद्वारे एक आपण आपल्या मुलांवरती किंवा एक पुढे येणाऱ्या पिढीवरती पण एक आपण आदर्श निर्माण करत असतो की पुढे जाऊन असे गेट टुगेदर आपण आपल्या कुटुंबासाठी ते औचित्य साधून आपण चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो. तेच या निमित्ताने आपण सर्वजण इथे आलेलो आहे आणि सर्वजण या कार्यक्रमाचा पूर्ण आनंद घ्यावा असं सर्वांना विचारतो आहे. ओके, सर्वांनी अगदी विनंतीला मान देऊन खूप अमूल्य असा वेळ देऊन आपण सर्व आलात त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. बघा खूप छान असा कार्यक्रम आहे हा. मग जेव्हा त्यांनी ते टाळ्या वाजवायला सांगितल्या तर एकदम छान वाटलं. म्हणजे कोणाला करता येत नसेल, थोडं लाजत होते करायला, पण सगळे करत होते म्हणून सगळ्यांनी त्याचा अगदी छान आनंद घेतला. म्हणजे सुरुवातच अगदी छान झालेली आहे. आणि आज आपण या ठिकाणी सर्व आजीबाबांचा जो चरण कमल पूजन सोहळ्यानिमित्त सगळे उपस्थित आहेत. तर सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानते आणि या पुढील आयुष्य त्या दोघांना सुखी समाधानी आणि निरोगी लाभो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. थँक्यू. लहानपणापासून आम्ही आजीबाबाच्या छत्रछायेतच वाढलेलो आहे. प्रत्येक दिवाळी असो, दसरा असो, सर्वजण होमाच्या कार्यक्रमानिमित्त पण सगळेजण उमरजला जमतच असायचे. आज पण आता नोकरीसाठी बाहेर जायची वेळ आली, पण प्रत्येक संडेला संध्याकाळी आजीबाबांचा फोन आम्ही जर नाही केला तरी 8 ते 8:30 दरम्यान बाबांचा फोन येणार. बाबा विचारणार काय आहे बाबा, बाबांची आठवण येत नाही का? म्हणजे हे कंपल्सरी. त्यांना माहिती आम्हाला दोघांना संडेला सुट्टी असते, ते इतर दिवस कधी फोन नाही करत, पण रविवारी त्या एक फोनची आठवण म्हणजे आम्हाला कंपल्सरी ते आहे. लहानपणी ज्यावेळेस आम्ही उमरजला सर्वजण जायचं, म्हणजे दिवाळीत तर असायचं पण होमासाठी सर्वजण असायचं. मग आजोबा सर्वांना म्हणतात चला गावात भेळ खायला जाऊया. सगळेजण तिथे जाऊन भेळ मिसळ सगळेजण, म्हणजे आम्ही सर्वजण खूप लहान लहान होतो त्यावेळेस. आता सर्वजण मोठे झाले. आजीबाबांसाठी आम्ही नेहमी लहानच राहणार, त्यात काही डाऊट नाही. थँक्यू. हॅलो, सर्वप्रथम सर्वांचे थँक्यू. सर्वांना खूप शुभेच्छा. जास्त काय बोलणार नाही, 2 शब्दामध्ये बोलणं संपवणार आहे. पण सांगण्याचं आहे की 2री पासून ते 4थी पर्यंत मी उमरजला शाळेला होतो. तर एक आठवण म्हणजे त्यातलं एक कधी पण दुपारी आलो की आजी म्हणतो काय केलं जेवायला, ही भाजी मला आवडत नाहीये काय. म्हणजे माझी स्टार्टिंग व्हायची आणि शाळेतून एकदा आलो तर ते दप्तर एका कोपऱ्यात टाकून द्यायचं आणि आजीने चहा केला तर चहा बिस्किट काय असेल ते खायचं. मामा ते आले का नेहमी मिसळ, त्यानंतर भेळ, हे तर पार्टी असायच्याच नेहमी. आणि मावशी कधी आली, मावशी तर कोणी तर म्हणजे खरवसच घेऊन ये किंवा आईस्क्रीम तर असणारच आहे गोष्टी. शौचालय देताना आम्ही घेऊन यायची. सगळ्या गोष्टींची आठवण येते. तो कार्यक्रम एकदम छानसा केलेला आहे. सर्वांचे एकदा थँक्यू, आभार. आणि आजीबाबा पण खूप प्रेमाने आशीर्वाद देतात. ते आयुष्य म्हणजे निरोगी लाभावंच महिलांना नाही आणि पुरुषांना का नाही.
आणि उखाणे घ्या आता असं म्हणतात. कमी बोलल्यावर 5 उखाणे म्हणतायत. महादेवाच्या पिंडीला दुर्वा ठेवते बापू, सागरावरच्या नावावरती सर्वांच्या चलो दीदी. आजीशी बोल. अरे सगळे गायशी बोल. हॅलो, इथून पुढे ना कोणीच नाही बोलायचं. खूप लाड करतात. लहानपणी मी जेव्हा लहान होती तेव्हा मी 1 महिना आजी बाबांकडे राहिली होती. तेव्हापासून आजी बाबा मला खूप लाड करतात आणि त्या आठवणी खूप चांगल्या आहेत. मातीत खेळायची खूप. ते नाही आठवत मातीत आजी बाबालाही बोलायची ती. काहीच फेकायचं नाही. शौर्य इथं बस तू चेअरवर चल. आजी आजोबांना दीर्घायुष्य लाभो. त्यांचा आशीर्वाद तुझी ओळख सांग. तुझी ओळख सांग. नाही तसं नाही. नाव आणि ओळख. सगळ्यांना माहिती आहे एकर तालुका आज झाली तिकडे. आजीबाबांचे तुम्ही फोन टाकून आणि नाव सांगा. नाव घ्यायचं राहिलं. नाव सांग ना तुझं. नाव घ्यायचं राहिलं. श्याम ढवळे. नाव घ्यायचं राहिलं ना पण. माझ्या आई वडिलांवर खूप प्रेम आहे आणि सर्व भाऊ भावजया नाव राहिलं. पक्षीला पडले शिकवलेलं माझ्या ट्रान्स नाव होते ते मी गाडवेची चांगली बोलत होती. हो. आणि मावशी तुमच्याकडून अजून अपेक्षित बोलणे आम्हाला आई वडिलांविषयी बरेचसे अनुभवांचं साठ आहे. ऐका ना, तुमच्या लहानपणापासून काही जुन्या आठवणी असतील आजी आजोबांबरोबर, म्हणजे तुम्हाला कसं लहानाचं मोठं केलं, कसे संस्कार चांगले दिले. जेव्हा तुम्ही इथे सर्वांना सांगणार ते संस्कार आमच्यावरती पण घडणार आहे. आमच्यावरतीच नसून आमच्या पुढच्या पिढीवरती पण घडणार आहे. इथून पुढे जे काही आहेत त्यांनी शक्य होईल तेवढं लहानपणापासून पण आपल्याकडे भरपूर वेळ आहे ना, आज आपण पूर्ण वेळ काढून आलेलो आहे ना, तर जेवढं शक्य होईल तेवढं बोला, कसंही बोला. इथे सगळं आपलाच परिवार आहे ना, त्याच्यामुळे बिंदास बोला, मन मोकळ्यापणाने बोला आणि टाळ्या पण तेवढ्याच जोरात आम्ही वाजवला. ठीक आहे. समोर समोर बघा समोर. आठवते जेव्हा आम्ही लहानपणी मुंबईला होतो त्यावेळेस आजकाल ते गावाला रोज काही ना काही खाऊ घेऊन यायचे. तो खाऊ आणायचे आणि तो आम्हाला सगळ्यांना द्यायचे. आम्हाला इतका तो आनंद व्हायचा म्हणजे त्यावेळेस आम्ही शिकत नाही इतका आनंद व्हायचा. त्यानंतर आम्ही गावाला गेल्यानंतर पण दादाच्या ज्यावेळेस आम्हाला खाऊ घेऊन यायचे त्यावेळेस पण आजी आम्हाला तो खाऊ सगळ्यांना सारखा गंमत वाटायची. फक्त संतोषाला जास्त व्हायची कारण संतोष जास्त जीवात आजी त्यामुळे संतोषाला संतोष पहिल्यापासून तिचं जास्त जीव असायचा. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आणि प्रत्येकाला आपण टाळ्यांच्या माध्यमातून प्रतिसाद द्यायचा. पुढचा व्यक्ती आपण चालू करू. दाजी तर पुढच्या या अशा दाजी थोडेसे एकदा मान्यवरांचं स्वागत आणि दरम्यानच्या काळात अवटी साहेबांचं स्वागत
दीदी आपल्याला लहानपणीच्या काही आठवणी सांगणार आजी आजोबाविषयीच्या. सगळ्यात आधी सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी पुण्याला गेल्यापासून आजी आजोबांचा नेहमी कोणास्तो करमतंय का, जेवायला छान मिळतंय का, खूप काळजी करतात ते. परत गावाला वगैरे आल्यावर आजी सारखी सांगत असते की ह्या डब्यात हे ठेवलंय, त्या डब्यात ते ठेवलंय, असं हे खा ते खा, खूप लाड करते. आणि देवाला एवढीच प्रार्थना करेल की आजी आजोबांना दीर्घ आयुष्याने आनंदी ठेवा. थँक्यू. आजी आजोबांबद्दल आता सांगायचं म्हणजे नेहमी फोन करणार आजी आजोबा आणि सारखं म्हणणार की तुम्ही फोन करत नाही, काय चाललंय, कसं आहे, बरं आहे का, बाळ कसं आहे, सगळ्यांना विचारपूस नेहमी करतात ते. आणि त्यांचं प्रेम सगळ्यांवरतीच आहे, असं जास्त असं मला वाटत नाही असेल. आणि आजी आजोबांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो मी आणि थांबतो. सिंगल पेपर दिले म्हणजे आता पुन्हा प्रश्नपत्रिका ती झाली तरी काही हरकत नाही, अनुभव आहे. आता तुम्हीच नाव घेतल्याशिवाय अनिता माझी फर्स्ट क्लास. मी भानुविलास, शुभेच्छा दिवाळीच्या. आणि खूप चांगला कार्यक्रम खरं तर, चरण कमल स्पर्श मला बरं वाटलं. आणि मी आल्यावर खरं तर पहिल्यांदा दर्शन घेतलं, फुलं होती सगळी पायावर, आनंद वाटला. खूप आठवणी खरं तर कुटुंबाविषयी आहेत. ही सगळी खासियत खरं तर समीरची आहे. समीरनं सगळ्यांना गोळा केलं आणि प्रत्येक दिवशी मेसेज, 21 दिवस उरले, 18 दिवस उरले, अरे बाबा येणार आहे, तू काही काळजी करू नको. आणि तुझ्या या मेसेजमुळेच खरं तर आम्ही सगळ्यांनी मनापासून ठरवलं की वेळ काढायचा. उशीर झाला क्षमस्व, पण वेळ काढायचा. 4 वाजेपर्यंत आधी जरूर थांबायचं. सकाळच्या नाश्त्याला भुकलेलं आहे, पण आता जेवणासाठी आहेच, काही काळजी नाही. आनंद वाटला. आजी बाबा फोन नेहमी करतात, पण माझं जास्त जाणं येणं शेलारदाजींपेक्षा तुमच्यापेक्षा असतं. आणि माझा फोन झाला की त्यांचं विचारणं असं असतं, तर इकडे गेली का, एवढंच झाली. आणि केळी गेल्यात का, केळी काय बाजार आहे केळीला, हे साधे साधे प्रश्न असतात. आम्ही असलं मीटिंग करीत असतो. मामांचं बोलणं झालं की मामींकडे द्या म्हणतो. मग मामी म्हणतो काय चाललंय जावं, काय तुमची पोर त्रास देते म्हणतो. नाही नाही, ही पोर कशी त्रास देते, ती नाही त्रास देणार. म्हणजे इतकं असं साधी साधी वाक्य खरं तर मामी बोलत असतात. खूप आनंदाने खरं तर हे सगळं कुटुंब आपलं एकत्र आलंय. मला बरं वाटलं. सगळ्यांची नावं सुद्धा मला माहीत नाहीत, असत नाही, काही पाठ नाही, लहानांची नावं माहीत नाहीत, पण आता ही पाठ करावी लागतील. आणि यालाच कुटुंब म्हणतात, यालाच एकत्रीकरण म्हणतात खरं तर. आणि खूप मजा आहे खरं तर एकत्रीकरणामध्ये. आत्ताचा काळ तो नाही राहिलेला. आत्ताचा काळ फार वेगळा झाला. व्हॉट्सअप सगळं व्हॉट्सअप झालं, युनिव्हर्सिटी सगळी. बस त्याच्यावर म्हणायचं, त्याच्यावर शुभेच्छा द्यायच्या, त्याच्यावर फोटो पाठवायचा, येस नो म्हणायचं, झालं. असा एकत्र येण्याचा कार्यक्रम आनंदाने अतिशय एकमेकींच्या भेटीमध्ये, स्पर्शामध्ये असतो, बोलण्यामध्ये असतो, डोळ्यात डोळे घालून बघण्यामध्ये असतो. आणि म्हणून खरं तर हा सगळा उपक्रम खूप सुंदर केला. मला याच्यातल्या कुटुंबातलं एक कौतुक करावं लागेल, धनुचा. तो माणसांवर नाही तर मुक्या प्राण्यांवर प्रेम करतोय, भाकर गाईंवर प्रेम करतोय. अतिशय चांगलं त्याचं खरं तर काम आहे. जंगलात गाई घेऊन जातो, मस्त त्यांच्यामध्ये रमतो. खास मला बरं वाटलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा आनंद आहे. आजी बाबा अजून काय बोलू, खोड्या सांगू तुमच्या दोघांच्या. म्हणजे घरात असताना ते दोघंच असतात आणि ते दोघं असल्यामुळं तिला भांड द्यायचे वरून काढून, तुला घेता येत नाही का, द्या तेवढं.
असंही असतं त्या दोघांचं एकमेकांचं बऱ्यापैकी असं सगळं बोलणं चालणं आणि दोघंच राहतात त्याचा खूप आनंद आहे. ते दोघं एकमेकांना सांभाळून राहतात, एकमेकांचा स्वयंपाक करतात, कधी डबा आणून खातात, सगळ्या गोष्टी आनंदाने त्यांनी स्वीकारलेल्या आहेत. मला खूप बरं वाटलं तुम्ही सगळे आलात, भेटलात. 4 वाजेपर्यंत आपण खूप गप्पा मारू, खूप ओळखी करून घेऊ, आनंदाने जगू. खूप सर्वांना शुभेच्छा. आईबाबांना खरं तर खूप दीर्घायुष्य लाभावं. खरं तर ते आजारी असतात, सगळी त्यांची भरपूर काळजी त्याची घेतो, हॉस्पिटलला नेतो, संतोषकडे जातात, अजूनही PhD प्रवास करतात. बरं वाटतं. आम्हाला होईल की नाही ती शंका आहे, होईल. नाही का तुम्ही? होईल. हळूहळू करू आपण प्रवास. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दोघांनाही आणि तुम्हाला दोघांना नमस्कार करून सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय मनीषा. बस हॅलो, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आजीबाबांबद्दल बोलायचं झालं आणि माझ्याबद्दल तर खूप साऱ्या आठवणी आहेत. कारण की बाबा जेव्हा मी लहान होतो तेव्हा मुंबईला होते आणि फ्रूट मार्केटला होते आणि जेव्हा कधी बाबा घरी यायचे संध्याकाळी तेव्हा येताना नेहमी ते कोणत्या ना कोणते फ्रूट्स घेऊन यायचे आणि त्याच्यानंतर आजपर्यंत मी कधी म्हणजे तेवढ्या प्रकारचे फ्रूट्स आजपर्यंत कधी खाल्ले नाही. बाबा असताना जेव्हा म्हणजे रोज वेगवेगळे फ्रूट्स असायचे, म्हणजे खास करून बाबा आणायचे आणि मी जसं म्हणजे चातक पक्षी वाट बघत असताना जशी मी बाबांची वाट बघत असायचे की कधी बाबा येणार घरी. बाबा आले का पहिले बाबा सोडून बाबांच्या हातात पिशवी आहे का फ्रूटची ते बघायचे आणि बाबा न विसरता रोज आणायचे काही ना काही. म्हणजे आजीबाबांबद्दल आणि सेकंड थिंग बोलायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी लहानपणी खूप मस्ती करत होतो आणि मी येणारे असं कळालं का हा आजीबाबांना तर टेन्शनच असायचं. एवढं मोठं घर होतं आपलं, ते घर मातीचं होतं आणि ते सारवायला लागायचं आणि मी एकटाच असा होतो लहान मध्ये की मी बॉल घेऊन यायचो किंवा काहीतरी घेऊन यायचो आणि सगळ्या भिंतींना सगळीकडे पाडून टाकायचं मला. तर मला आठवतं माझ्यामुळे माझे खूप त्रास झालेला आहे त्यांना, पण त्यांनी कधी तो बोलून नाही दाखवला किंवा कधी मला मारलं नाही. म्हणजे मी मार खाल्लाय सगळ्यांचा पण आजीबाबांनी कधी नाही मारला. आणि म्हणजे खूप पेशन्स आहेत आजीबाबांमध्ये आणि बाबा खास करून माझ्या खूप जवळ आहेत म्हणजे अजून पण. आणि नेहमी ते फोन करतात, नेहमी विचारतात. मला नेहमी त्यांचा फोन येतो, माझ्याकडून स्किप होता. आजकालच्या जगात तुम्हाला माहिती म्हणजे आजकाल असं झालं की लाईफमध्ये खूप बिझी होऊन जातो आम्ही आणि राजीने सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सअपचं झालं आणि भरपूर गोष्टींमध्ये टाईम जातो. पण बाबा स्वतः आवर्जून टाईम काढतात आणि स्वतःहून फोन करतात आणि नेहमी स्वतःहून विचारपूस करतात. तर खरंच अशा खूप छान आठवणी आहेत लहानपणीच्या. आणि मी एवढं म्हणेन की गेले ते दिवस राहिले त्या आठवणी त्याप्रमाणे आता खूप चेंज झाले. पण मामाने जो हा कार्यक्रम ठेवला त्या निमित्ताने सर्व फॅमिली इथे एकत्र आली आणि आय थिंक 7-8 वर्षानंतर मी सगळ्या मावशींना आणि सगळे मामा आणि सगळी ही फॅमिली आपण एकत्र भेटतोय असं मला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर असं झालं 7-8 वर्षानंतर. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा सगळे भेटायचो दिवाळीला किंवा कोणत्या फंक्शनला. बट आता हे खूप वर्षांनी हा जो मामाने एक चांगला गेट टुगेदरचा कार्यक्रम केला आहे, हा एक चांगला उपक्रम केला आहे आणि मला असं म्हणजे सांगायचं वाटतं की आपण फ्युचरमध्ये पण असे कार्यक्रम करत राहूया मध्ये आणि सर्वजण एकत्र येत राहतील. आणि आजीबाबांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य निरोगी जावं हीच प्रार्थना करतो ईश्वरचंद. धन्यवाद. नाव घेतो सह्याद्रीचे मावळे आम्ही भगवे आमचे रक्त, स्नेहाचं नाव घेतो आम्ही शिवरायांचे भक्त. आणि तू मुंबईवरून आल्याच्या नंतर बॅटीने का कशाने तरी भिंती पाडायला ते काय आलंय तुझ्या खोड्या पाहून ना सगळ्यांनीच नक्की घर बांधायला सुरुवात केली. आणि आता आपल्या समोर येत आहे आजीबाबांबद्दल प्रत्येक जण ज्याच्या त्याच्यात मनातील भावना व्यक्त करते. आताच्या काळामध्ये
आम्ही सगळे भावंड म्हणजे माऊस भाऊ सगळे, जो शाळेतला काळ असेल किंवा लहानपणीचा काळ असेल, त्या काळाचे अनुभव वेगळे होते, आत्ताच्या पिढीचे अनुभव वेगळे, आणि आपण आत्ता जे भविष्याबद्दल बघू शकतो ते पण एक अनुभव वेगळे असतील. तर आजीबाबांकडे येत असताना त्यावेळेला जीपच्या पाठीमागे उभं राहून यायचं. आजी आजोबांचे पण आपल्याला खूप प्रेम आशीर्वाद भेटले, पण मी माझ्या मित्रांमध्ये नेहमी सांगत असतो की आम्हाला आमच्या पंजापंजीचं पण प्रेम भेटले, म्हणजे ते पण आठवणीत आहे. जोपर्यंत मला वाटतं मी 11वी-12वीला होतो तोपर्यंत पंजापंजीने पण सर्वांना प्रेम दिलं आणि त्या पण आठवणी आहेत. म्हणजे 2-2 आजी बाबा आम्ही असं म्हणायचं. आम्हाला हे माहित नव्हतं कोणते आजी बाबा, तोपर्यंत कळत नव्हतं, नंतर थोडं समजायला लागलं. तर त्यांची ह्या निमित्ताने आठवण काढणं पण मला वाटलं महत्वाचं आहे, कारण इथे जेवढे जण आहेत त्या प्रत्येकाला त्यांनी प्रेम दिलेलं आहे. आणि आजीबाबांबद्दल सांगायचं म्हटलं तर प्रत्येकच जण नवरात्रामध्ये जो आपण होमाचा कार्यक्रम असतो सगळेजण आपण एकत्र यायचं, आणि जे आपण म्हणतो आताच्या काळात जे आपण घरं बघतोय, तर आजीबाबांचं म्हणजे आपल्या मामाचं घर हे आत्ताचं जे घर आहे त्याच्यापेक्षा जुन्या आठवणीतलं घर हे प्रत्येकाच्या हृदयात आहे. आणि ते जे सारवलेलं घर आहे, सागरने आता आठवणी सांगितलं, थोड्या पुढच्या आठवणी वेगळ्या. आम्ही दोघं आलो त्याचं तर टेन्शन यायचं, आम्ही पोहायला जायचं त्या गावाला. पोहायला गेलो का आजी बाबा तिकडे मावशीला फोन करून सांगायची वर्ग बघ, मी त्याला माहिती तिकडला पो, आम्ही जातो पुढे जाऊन येतो. तर ते जे घर आहे ते घर होतं आहे, म्हणजे आता आहे त्याच्यामध्ये आपण जे आता आपण पाश्चिमात्य संस्कृती सारखं जगतोय, पण त्या घराच्या आठवणी ह्या किती घरभर आज किती चांगल्यातलं चांगलं घर बांधलं तरी त्या आठवणी पुढंच घेण्या होऊ शकते. आता पण जरी प्रत्येकाने डोळ्यापुढं आणलं तर ते घर असं समोर दिसतं. मी जेव्हा जेव्हा जातो मामाच्या गावाला त्या वेळेला मला ते घर असं जसं काय आपण काय म्हणतो हायलाईट होतं तसं. आणि काय म्हणतो आपण की आता आपले दाजी कोकरकर दाजी यांनी सांगितलं की आत्ताच्या पिढीला पण ते अनुभव आपल्या मार्फत पुढं कळतं, आजीबाबांनी जे संस्कार दिले. तर आपल्या ह्या परिवाराची एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मला जसं कळतंय किंवा लहानपणापासून ते संस्कार झाले, सगळ्यांनी एकमेकांना प्रत्येकाला अंतःकरणापासून जपलेलं आहे. म्हणजे असं कधीच वाटलं नाही. मी माझ्या वडिलांबरोबर बोलताना म्हणत असतो तिकडे की आपल्या इकडचे जे नातेवाईक इकडचे आत्या वगैरे हे ते त्या पद्धतीने आपलं कुटुंब त्या विचाराने राहत नाही. म्हणजे ज्यांच्यावर जसे संस्कार झाले ते त्या पद्धतीने आपण वागतो तसं त्या पद्धतीने सगळ्यांबरोबर. पण इकडं म्हणजे हे DNA मध्ये झालेले आहे. आजीबाबांकडून जे आपल्या सगळ्यांमध्ये DNA मामा आपले मोठे मामा पण त्या पद्धतीने सर्वांशी एकदम प्रेमाने शांततेने बोलतात. सगळेजण ते जरी शांततेने बोलत असतील तरी प्रत्येक जण मला तर असं वाटतं आईचा अनुभव असा आहे की मामाचा फोन आला मोठ्या मामाचा किंवा मग ती शिस्तीत बोलणार म्हणजे मामा बरोबर कोणी असं वेगळ्या पद्धतीने नाही बोलत. लहान्या मामा बरोबर मनमोकळे पण बोलतात ते आता मोठ्या बहिणी म्हटल्यावर, पण त्या मामाचं बोलणं एकदम लाईन दोरीत आहे. आणि आता मामांसोबत आमच्या मामी मास्तरीनच आहेत, छडी घेऊनच आहेत. आम्हाला सगळ्यांना आईची पण अजून नाही मार बसलो. आणि आजीबाबांच्या आठवणी आता प्रत्येक भावाने सांगितलं, कोणालाच कधी मला नाही वाटत ओरडले देखील असतील. घर आठवल्यानंतर घराच्या बाहेर असणाऱ्या म्हशी आठवतात. म्हशींच्या दुधाने चहा बनवलेला प्रत्येकाला. आणि असं मला वाटतं आमची आजी मला तर आणि आजीनंतर त्यांच्या ज्या मुली आहेत सगळ्या त्या प्रत्येकजण सुगरणी स्वयंपाकाला प्रत्येकच मावशी मला म्हणावं लागेल.
तर आमची आजी तर असा आमच्या भावंडांपैकी असा कोणीच नसेल तर बिना जेवता काही म्हणजे प्रत्येकाला खूप जीव लावलेला आहे. सगळ्यात लहान आता सौरभ होता आणि त्याला विशेष प्रेम भेटले प्रत्येक वेळेला. तर त्यांची जी इच्छा आहे त्यांच्याबद्दल आठवणी खूप आहेत. जितकं सांगेल तितकं कमी आहे. बोलत गेलं तर तुम्ही नंतर मला म्हणजे का यांनी 1 तास कसं काय लांबवले. मी माझ्या हृदयातली भावना सांगतो. मी काही ठरवून काहीच बोलत नाही. इथं त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे एक दिवस मी किती वेळा गेलो असेल समजा उमरजला. मी तर कमी वेळा जातो ते तर प्रत्येक वेळेला म्हणतात याचं काय तो पुढे माझं बोलणं कमी वेळा होतं त्यांच्यावर. पण माझ्या हृदयात त्यांचं स्थान ते आहे, प्रत्येकाच्याच हृदयात आहे. तर आजीबाबांची जी इच्छा आहे आता मी एक महत्वाचं सांगतो. आजीबाबा तुम्हाला मी आल्यानंतर तुम्हाला ते ही गोष्ट जाताना सांगणार होतो पण आलाय आता माईक हातात भेटलाय तर संधी सोडायची नाही. तर माझ्या आजीची तर प्रत्येक वेळेला इच्छा अरे ते केस किती वाढले ते कापून टाका असं तसं. पोरगी कधी बघतो पोरगी लग्न कधी करतो. आणि आजोबाचं पण तेच. आता गौरवला पण फोन केला होता स्पीकरवर फोन होता. काका म्हटलं अरे तू फोन करत काकाला वाटलं याला सगळ्यांनी टेन्शन दिलं असेल लग्नाचं. तुला लग्नाचं टेन्शन दिलं का म्हटलं नाही तुम्ही या. तर आजी बाबा मी महिन्यातच तुम्हाला तारीख सांगतो. आणि आपले जे सगळे आहेत आपली जी beauty फॅमिली आहे ह्या प्रत्येकाने मी कोणाचा भाऊ आहे कोणाचा मुलगा आहे कोणाचा भाचा आहे कोणाचं नातू आहे प्रत्येकाची एक एक नातं आहे. आमचे मार्गदर्शक काकांकडून तर आम्ही सगळं शिकतोच. तर सगळ्यांचं माझ्या मावशीचं पण माझ्या विशेष प्रेम आहे. सगळ्या मावशांचं आहे बरं का. त्या मावशीकडे का बघून बोलतोय ती ऐकती ती मावशी काय होतंय प्रत्येकाची भावना समजून घेते थोडी मनाने जास्त जवळ आहे. तर लग्नाची तारीख लवकर कळवतो. आणि आजीबाबांबद्दल आता जो मामांनी आपल्या कार्यक्रमाचे जे नियोजन केलंय तर आता आम्हाला पण हे संस्कार भेटतात. आमच्यावरती तर झालेले हे संस्कार. मी मागाशी जे बोललो सुरुवातीला की पहिल्या काळात ज्यावेळेला जीप न्यायचं किंवा कशाने सायकल त्यावेळेला म्हणजे तो काळ जो अनुभवला आहे आता जो काळ अनुभवतोय आणि पुढचा जो काळ येणार आहे या सगळ्या गोष्टींचे साक्षी आहे. आम्ही आमच्यापेक्षा जास्त तुम्ही त्या गोष्टींचे जास्त साक्षी आहे. पण आम्हाला पण त्या गोष्टी जास्त अनुभवायला भेटल्या. तर प्रत्येक वेळेला मामांनी असं काही ना काही होम या सगळ्या गोष्टींचं निमित्तच आहे. त्या महालक्ष्मी मातेची विशेष कृपाच आहे त्या गावावर. तर होमाला तर आपण सगळेजण येतोच आहे. पण आता कधी कधी आपण काम असलं तर घरातला आता समजा गौरवाला तर काका येणार नाही मी आलो तर पप्पा येणार नाही असे सगळेजण आपण येत नाही. तर सगळे आलो तर हे प्रेम आपल्या सगळ्यांचं असं अतूट नातं सतत राहील ही गोमातेच्या चरणी पण प्रार्थना करतो. आज आपल्या म्हणजे 1 मिनिटात सांगतो. आपल्या धर्मामध्ये आपण प्रत्येकाला हिंदू धर्मामध्ये स्त्रीला आपण मातेचं स्थान देतो. त्यानंतर जर आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलेलं जे काही मार्गदर्शन आहे किंवा जे काही संस्कार केलेले गोमातेलाच का जगन्माता म्हटले तर तिचं दूध पिऊनच आपण मोठे झालो. पण ती पण देशीच का. तर ह्या गोष्टी आपण प्रत्येकाबरोबर बसल्यानंतर बोलतो ते असं आपल्या धर्माचे आपल्यावर संस्कार आहे. त्या पद्धतीचंच आपल्या मामांनी आपल्या सगळ्या घरातल्यांनी आजीबाबांनी आपल्या सगळ्यांवर संस्कार केले. आता आजीबाबांना मी खबर दिली आहे ते आता मला नंतर विचारतील. चालेल. सगळ्यांना शुभेच्छा. आजीबाबांच्या तर सर्व मनोकामना पूर्ण हो अशा महालक्ष्मी मातेच्या मळगंगा मातेच्या आणि जगन्मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांना आणि तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या रेशमाबद्दल पण काही बोललो नाही. तिने पण आमच्या कुटुंबात येऊन एक बहिणीची जागा भरून काढली अशी आमची लाडकी बहीण आहे. आणि सर्वांना शुभेच्छा. धरून आज आपल्याला डबल धमाका दिवाळी ऑफर दिलेली आहे. सोहळा आहेच. त्याचबरोबर त्यांनी आज त्याच्या पर्सनल लाईफबद्दल जे त्यांनी डिसिजन घेतले लवकरात लवकर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी सुटप्रत चेहऱ्यावरती हा धनु आला का पुढं अरे धनु काय बरोबर आहे ना. कधी आहे काय कधी काय आहे का नाही पुढं काय
शेवटचा दिवस बुडून आणि मी नेहमी त्याच्यासोबत मावशी तिकडे धनुला जरा समजून सांग मी धनुला म्हणायचं काय ना तुझ्या मनावरती होते देर आहे दुरुस्त आहे. परत माझ्या मावशी मायपेक्षा चांगलं सांगू शकते. आणि धनुसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवतात कारण की त्यांनी डबल नंबरचा आपल्याला इथं सादर केलेला आहे. ऐकायला गेलं पाहिजे. टुरिस्ट आले तिकडून अमेरिकेवरून ते ऐकतात बघ. एक होती चिऊ, एक होती काऊ. एक होती चिव एक होती काऊ. लग्न नाही झालं, डोकं नका खाऊ. अहो पण पुढं काही वेगळं असलं काय करायचं. लग्न नाही झालं डोकं नका खाऊ. हा पुढं चला, जा. आता आपण मला त्या पिंक साडीवर अगदी स्तुत्य उपक्रम तुम्ही राबवताय. आम्ही पण याच्यातून आदेश घेऊ. मी प्रोग्रामच्या शेवटी सांगाल तर मी काय घेतलं याच्यातून. रामकृष्ण हरी. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मोगरा फुलला फुलला मोगरा फुलला फुलला कळण्यास आला त्याचं वेगळं गगन हरी गेलं. या उक्तीप्रमाणे मामांचे हे हा एवढा परिवार आणि मामांच्या बद्दल बोलायचं झालं विशेष तर त्यांचं मला जास्त सहवास इतर म्हणजे त्यांचा मिळालेला मितभाषी आहे एवढं बोलून शकतो. नाही थांबा ना दाजी नाव घेतात ते. दिवाळीच्या शुभेच्छा. आजीबाबांबद्दल सांगायचं तर जसं सागरने सांगितलं, लहानपणी बाबा फ्रूट मार्केटला कामाला होते त्यावेळी बाबा प्रत्येक सिजनेबल फ्रूट्स आम्ही खाल्लेले होते आणि आम्ही तसंच जसं सागरने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याची वाट बघत होतो की कधी बाबा येतात. आणि त्याच्यानंतर आम्ही आजपर्यंत म्हणजे तशा टाईपचे फ्रूट्स नाहीच खाल्लेले. देन सेकंड की अजून दिवाळीमध्ये जेव्हा आम्ही सगळे मावशा वगैरे सगळे आम्ही उंडसला यायचो एकत्र, की त्यावेळेस पण असणारी मस्ती दंगा आजी आजोबांचं प्रेम हे खूप अनुभवलेलं. आणि थर्ड की मी फार्मसीला असताना आजी आजोबांबरोबर वेळ घालवलेला. त्यावेळेस आजोबांचं ऑपरेशन झालं होतं डोळ्यांचं. आजी आणि मी एकटीच एक म्हैस होती आणि आजींनी ते हँडल करत होतं दूध काढणं हे ते. अगदी आजीच्या जीवावर यायचं. पण आम्ही आजींनी वेट केला होता की आम्ही आजोबा यायच्या आधी विकून टाकू म्हणून. आणि त्यानंतर मग त्यांनी बंदच केलं कारण त्यांना जमतही नव्हतं तसं. पण त्यांच्याकडून मिळालेलं ज्ञान ते कोणत्या पुस्तकी ज्ञानापेक्षा पण अमूल्य आहे. त्यांचा घरात असणं हे घराला घरपण देणार आहे. घराचं हृदय आहे ते आधारस्तंभ आहे. आणि त्यांच्यामुळे आपल्याला खूप काही म्हणजे अशा गोष्टी आहेत की ज्या आपण शिकायला मिळतात की ज्या आपण कुठेही जगाच्या पाठीवर जरी आपण त्या पुस्तकी ज्ञानातून किंवा इतरांकडून मिळणार आपण नाही हे मिळू शकत. त्यांचं प्रेम, त्यांची आपुलकी, जिव्हाळा हे सगळं अमूल्य आहे. तर माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की त्यांचे उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि निरोगी जावं. तिचं नाव राहिलं ग. नावाची का बरं आठवण करून द्यावी लागते. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, विजयरावांचं म्हणजे याला उठाणा कशाला हवा. आजीबाबांबद्दल बोलायला गेलं तर भरपूरच काय आहे. पण त्यांनी पण आम्हाला खूप प्रेम दिलं. आम्ही उंबरला गेल्यावर खूप मस्ती करायचो. आजी आम्हाला मुलांना ते खायला पण द्यायची. खूप एन्जॉय पण केलं त्यावेळेस लहान असताना. भरपूर काही बोलण्यासारखं तर खूपच आहे आजीबद्दल, बाबांबद्दल पण. विजयरावांचं नाव घेते ते घरात मांडतात. गावाला यायला खूप छान वाटतं. इकडचं वातावरण आणि नाशिकचं वातावरण खूप वेगळं आहे. इकडे आल्यावर आजीबाबांचं खूप प्रेम भेटतं आणि
इकडे आल्यावर आजी चालू असतं हे खा ते खा, खूप प्रेम देते आजी. आणि म्हणजे काही झालं तर ओवा खा, पोट दुखत असेल तर असं कर तसं कर, खूप काही शिकायला भेटतं. बाबांचं पण कधीच चुकत नाही. बाबा रोज सकाळी उठून देवपूजा करतात आणि खूप शिकवणूक भेटते. तर खूप दिवसांनी सगळे भेटले, खूप छान वाटलं. सगळे खूप दिवसांनी भेटतात. सगळ्यांची खूप लहान लहान होती मुलं, आता खूप मोठी मोठी झाली आहे. मायरा, शौर्य जेव्हा पाहिलं होतं तेव्हा खूप छोटे बाळबाळ होते, आता खूप छान वाटतं. धन्यवाद. मायरा, लग्न झाल्यानंतर ज्यावेळी मी गावी आले त्यावेळी गावाला असं राहण्याचा जो योग होता त्यावेळी सांभाळून घेणारे हे दोनच होते. आणि खूप छान पद्धतीने त्यांनी काही काही गोष्टी शिकवल्या जे अनुभव आम्हाला नव्हते. मी मुंबईत राहायला असल्यामुळे शहराचा कस होता मला, पण गावी घराचं करणं सांभाळणं लहान मुलांचं पण करणं, त्यामध्ये कसं एक आधारस्तंभ म्हणजे थोडाफार लहान मुलांचं जे सांगणं करणं हे सगळं आईने खूप छान पद्धतीने शिकवलं. काही काही गोष्टींचा अनुभव नसतो, तर त्या अनुभवातनं मला पहिल्या मुलीच्या बद्दल आलेला आहे की काही ज्या शहरी राहिलेल्या मुलींना जमत नसतं ज्या गोष्टीचा एका अनुभवातनं कळतं. आणि ह्यांनी म्हणजे माझ्या पाठीशी त्यावेळी खूप छान पद्धतीने सांभाळून घेतलं. स्वयंपाकात सुद्धा मी एवढे एक्सपर्ट नव्हते, पण एक गावचा जो टच असतो गावी ज्या पद्धतीने करावा लागतो तर ते त्यांनी सांभाळून घेतलं बऱ्याचशा गोष्टी. आणि मला खूप आधार वाटला त्यावेळी. आणि पप्पांचा विचार खूप असं सांभाळून वगैरे अंडरस्टँडिंग विचार आहे. गोष्टी सांगणं हे समजून सांगणं की काय चुकतंय काय नाही ते म्हणजे एकदम असं हायपर न होता किंवा चिडचिड न करता मला सांभाळून घेतलेलं आहे. अजून म्हटलं तर स्वयंपाकात सुद्धा काही काही अनुभव मला आले असे की ज्या आईना चांगल्या पद्धतीने म्हणजे गावची पद्धत आहे की त्यांच्या ज्या हातचं जी चव असते ती शहरात नाही मिळत. जी गावच्या कालवणांना किंवा गावच्या भाज्यांना जी चव मिळते ती फक्त आई सांगू शकते एक चांगल्या पद्धतीने. तर ते मला खूप त्यांच्याकडून शिकायला भेटलं. अजून म्हटलं तर त्यांना औषध लहान मुलांना कोणत्या प्रकारचं काही त्रास झाला तर ती औषधं सुद्धा त्यांना जुन्या पद्धतीची माहिती आहे. म्हणजे असं म्हटलं तर आपण साधं सर्दी खोकला म्हटलं की टॅबलेट घ्या, डॉक्टरकडे जा, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसं आपण तेवढं लाईटली राहू शकतो. आणि त्यांचा अनुभव कामाला येतो आपल्याला त्यावेळी की ते सांगतात समजावून की नाही असं नाही आहे, तू असंच कर. त्यावेळी आपल्याला समजतं की आपण सहज जातो डॉक्टरकडे आणि खूप औषधं आणि हे, पण ते एक छोटीशी गोष्ट असते त्याच्यामुळे झालेलं असतं. तर त्या गोष्टी मी खूप शिकले त्यांच्याकडनं. अजून त्यांच्याबद्दल सांगायचं तर आहे थोड्या कडू आठवणी आहेत, थोड्या गोड आठवणी आहेत, पण झाल्यात सगळं व्यवस्थित सगळं. आणि आता देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांचं सगळं. आणि सगळे एकत्र आलेले आहेत. मला सगळ्यांचे खूप छान छान हसरे चेहरे दिसत आहेत. मी स्वतः त्या गोष्टींचा आनंद घेते. म्हणून धन्यवाद सगळ्यांना आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांचं सुख समाधानाने आयुष्य जावं, त्यांचंही निरोगी राहावं अशी ईश्वरांनी प्रार्थना करते. धन्यवाद.
रिक्वेस्ट आहे तुला मामांबद्दल पण बोला ना, कारण की मामा तिकडनं खूप छान एकदम मन लावून तुमचं ऐकत होता. म्हणजे मामा मला असं वाटतं का मामा असं विचार करत होते की माझ्याबद्दल थोडं काहीतरी बोलतो की बघू. म्हणजे मला मध्ये मामाने असं हात पण वर केला, कारण माझं पण बघितलंच नाही. डेअरिंग नाही करत आणि त्यांना वाटलं असेल की कधी ते थोडा वेळ तरी का होईना बोलली. आता बरं का मामी, तरी पण एक थोडंसं मामांबद्दल पण आम्हाला थोडंसं सांगा. नाही, त्यांचं नेचर म्हटल्यावर त्यांचं नेचर खूप छान आहे. मामाकडे बघायचं छान असतं. नाही त्यांचं कसं सगळ्यांना जुळून घेणं किंवा सगळ्यांशी असं त्यांचं नेचर असं आहे ना, म्हटलं तर त्यांना बोलतं असं नेचर आहे त्यांचं. सगळ्यांना सांभाळून घेणं किंवा सगळ्यांना एकत्र आणणं किंवा त्यांचं फ्रेंड सर्कल म्हणा, इकडे कंपनीमध्ये ग्रुप्स आहेत त्यांना खूप बोलणं किंवा असं आउटिंग किंवा असं ॲडव्हेंचरस लाईफ पण आवडते. त्यांना नुसतं फॅमिली म्हटलं तरी ते बोलणं व्यक्त होणं ते फार आवडतं. त्याच्यामुळे त्यांचं पण नेचर खूप छान आहे आणि ते मला ह्या गोष्टी त्यांच्या आहेत खूप छान आहेत. आणि मामांनी आता मनामध्ये प्लॅन केलाय नेक्स्ट वीकला एकतर मूवी किंवा कुठेतरी फिरायला घेऊन जाणार होता मामा. चांगलं बोलल्याबद्दल ना. त्याची बारकी असं का लागली? तर मामा जास्त काळजी करतात कुटुंबाची, मामीची, त्याच्यामुळे मामा थोडंसं काळजी जास्त करत असतं म्हणजे जसं मामीने सांगितलं. हो, कदाचित त्या कारणास्तव किंवा आजकाल सगळं आपण केमिकलयुक्त पदार्थ वापरतो, खातो वगैरे असं नाही आहे. काय जोरात काय सोनल नाव पिंडीवर राहते बेलाचं पाणी. संगीतांचं नाव घेते राहुल सर. दादांबरोबर फोन केला ना, तो दादा आपण म्हटलं ना हा पप्पा जे आणि पप्पा म्हणणार बोल बाई. बोल बाई हा शब्द फक्त तो ऐकण्यासाठी कानी आतुर होतात. बाई त्या शब्दामध्ये कसं काही सर्व विश्व दाटून येतं. आईला पण बोललं नंतर आई पण तर बोल बाई काय करती, जेवली का, आवटे काय करतात, गेले का आवटे दुधाला, आवट्यांना जेवायला दिला का, नाश्ता दिला का, असे म्हणणार. म्हणजे तिला अशी सगळ्यांविषयी इतकं सगळ्यांची काळजी करते ती. अगं ते आवट्यांना काम करावं लागतं, त्यांना जेवायला देत जा वेळेवर, तू पण वेळेवर खात जा अशी म्हणणं. धनंजय काय करतो म्हणजे जे आई वडील जे मुलांची काळजी करतात ना ते आपण होते ते कोणीच करू शकत नाही. कधी जर आपल्याला बघ काही काढून करायचं असलं काही तर मग कुणाला फोन करायचा, मग आपण पप्पा आई कुठे हो, मग आई म्हणणार काय ग बाई, मग आईला म्हणायचं आधी हे करायचं, मग कसं मग ती सांगणार. म्हणजे तिच्या ज्या जुनी पद्धतीने जे ते करणं आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला जरी वाटलं मग तिला नाही अगं ही मिरची घालायची, थोडी कोथिंबीरचे थोडे दांडे घालायचे, असं सांगणार. म्हणजे ते तिचं ते सांगणं म्हणजे ते हा असं तसं म्हणजे एक बघ काय बोलायचं मग ते असं सांगणार बघ. जसं काय अजून पण ती आपल्याला शिकवत असते मुलींना. आणि पप्पा पण काय ग बाई धुरू कुठे गेला, आला का गायचा रू, असे पप्पा म्हणणार. आणि म्हणजे तसं आपण म्हणतो ना शुद्ध बीजा पोटी खयरसं, तसं आपलं जे कुटुंब आहे म्हणजे जगात पण कुटुंब आहेत नाहीत असे नाही, पण त्यांचे सगळे म्हणजे लेक झाले, सुना झाल्या, जावाई झाल्या, लेकी झाल्या, नातवंड झाली. म्हणजे आपलं जर हे कुटुंब जर पाहिलं आपण आता तर जगामध्ये कधी कधी कसं असतं मुलं एकीकडे असून किंवा जगामध्ये आपण पाहतो काय त्यांची भांडणं होतात हे त्या तसं आपलं कुटुंब नाही आहे. आपण सर्वजण म्हणजे आणि आपल्या सर्वांना पण ज्या सुना आहेत आपल्या चौघी, आम्हाला चौघी बहिणीला 4 सुना आल्या, त्या पण खूप म्हणजे जशा आम्ही आहोत तशा त्या आम्हाला सगळ्या 24 जणींना 4 सुना मिळाल्या, त्या पण सगळ्यांबरोबर असं. आणि ज्या मुली आहेत आपल्या म्हणजे ते कसं आहे आईवडिलांचे जे संस्कार आहेत ते मुलांवर लागतात म्हणतात ना तसं आहे. म्हणजे आईवडिलांचे संस्कार आमच्यावरती, आमचे संस्कार आमच्या मुलांवरती, सुना आल्या त्यांच्यावरती असे. नाव घ्या ना.
शिवरायांनी राज्य जिंकले शक्तीपेक्षा इच्छेने, प्रकाशरावांचे नाव घेतले प्रेमापेक्षा भक्तीने. ऐसा या हमको खुदा भी कहता है माँ बाप जिसको, कारण का अशा आई वडिलांच्या पोटी आम्ही जन्म घेतलाय. आणि आई वडील हे सर्वात श्रेष्ठ कोण आहेत हेच खरे देव आहेत आपले आई वडील. कारण त्यांच्यामुळे आपण जग पाहू शकलो. आणि जेव्हा तो एक आणि एक वाय एकत्र येतात तेव्हा बाळाचा जन्म होतो. पण तो बाळाचा जन्म मागच्या कर्मानुसार तुम्ही कुठल्या कुटुंबात जायचं, म्हणून आज हे कुटुंब दिसतंय ना तुम्हाला. कारण खूप नियोजन करून भगवंतानी असं आपण जसं म्हणतो ना ब्युटिफुल फॅमिली, सुंदर. माझी फॅमिली कशी आहे? सुंदर. मग अशी साधनाने सांगितलं नाही तर आज कोणाच्या कुटुंबात गेल्यानंतर पाहतो ना आपण. आणि अशा आई वडिलांनी आम्हाला असे संस्कार दिलेत. आज त्या संस्कारामध्ये सुद्धा आम्ही एकमेकाकडे पाहिल्यानंतर आम्हाला कळतं की काय असतं प्रेम म्हणजे काय असतं, भावना म्हणजे काय असतात. हा ह्या आई वडिलांकडे गेल्यानंतर आजही आम्ही जसं आम्ही लहान होतो आणि आजही आई वडिलांकडे गेल्यानंतर आजही त्यांचं तेच स्वरूप, तेच सांगण्याची भाषा शैली. खूप मितभाषी आहेत दोन्ही पण कधीच त्यांनी असे आमच्यावर वाईट संस्कार नाही केले, कधीच नाही. सगळ्यांना सामावून, जसं समुद्राला सगळं सामावून घेण्याची ताकद आहे ना, तसं आई वडिलांनी आमच्या सगळ्यांच्या गोष्टी सामावून घेण्याची ताकद त्यांनी आमच्यामध्ये दिलेली आहे. आणि ते शिकवले, ते संस्कार त्यांनी आमच्यावर केलेले आहेत. आणि अशा त्यांच्या मी तर म्हणून त्यांच्या पोटी मी जन्माला आले. माझं हे परम भाग्य आहे. साधू संत म्हणतात भाग्याचा उदय ते हे जोडी पांत. मी तर म्हणून मी भाग्यवान आहे अशा आई वडिलांच्या पोटी जन्म घातला आणि मला सद्गुरु कृपा झाली. आणि सद्गुरूच्या कृपेमुळे त्यांचे सुद्धा आशीर्वाद मला आज तेवढ्याच तोला मोलाचे. कारण साधू संत सुद्धा म्हणतात ना की आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. आणि तयाचा हरी कोणाला? देवाला सुद्धा हेवा वाटेल आज या कार्यक्रमाचा. अरे माझ्यापेक्षा तुम्ही आईवडिलांना श्रेष्ठता देतात. मी ज्या आईवडिलांना मान्यता दिलं म्हणून म्हणले स्वामी तिने जगाचा आणि आई विना भिकारी. म्हणून आज ही भूमिका कोणाला आहे? तर देवाने सुद्धा सगळ्यात श्रेष्ठ स्थान दिलेलं असेल ना, तर ते आईवडिलांनी दिलेले आहे. आणि असे आईवडील आणि असे मी तर म्हणन याच्या सगळ्यांमध्ये माझे भाऊ आणि माझ्या बहिणी. प्रत्येक जरी गोष्ट काही करायची असते ना, छोट्यात छोटी मोठ्यात मोठी, अजून सुद्धा भाऊ आमच्या शब्दाच्या, चारही बहिणींच्या एका शब्दाच्या बाहेर नाहीये. अजूनही कोणता निर्णय घ्यायचा म्हणला ना तर ते चौघींनाही विचारणार आणि जो तुमचा शब्द असणार तो ते करणार फॉलो. त्याच्यातून त्यांचे विचार काय असतील ते सुद्धा त्याच्यात घालणार. मग आम्ही एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करणार. म्हणजे मी काय हा मोठेपणा नाही सांगते, आज सत्य वस्तुस्थिती चाललेली आहे ते सांगते. खरं अजूनही आम्हाला त्या भावांचा तेवढा सपोर्ट आहे, सगळ्या बहिणींचा पण आहे. आणि अशी ही माझी ब्युटिफुल फॅमिली. मी तर म्हणा भगवंताला की खरंच अशा कुळामध्ये की खरंच भगवंताला हेवा वाटावा. म्हणतात ना की असे आई वडील सुद्धा धन्य आहेत ज्यांच्या पोटी सुद्धा आम्ही जन्माला आलो. म्हणून आज हा आनंदाचा उपभोग आम्ही घेऊ शकतो. आणि आपलं स्वतःचं स्वरूप सुद्धा ते आपलं प्रत्येकाचं स्वरूप सचित आनंद स्वरूप आहे. पण जीव ज्या वेळेला जन्माला येतो ना त्यावेळेला त्या राड गाडग्यामध्ये अडकला जातो आणि तिथून पुढं देवे देवे चालू होतात माणसाचे. आणि अशा कुटुंबामध्ये जन्माला यायला सुद्धा एका विचारांची बांधिलकी व्हायला, कुटुंबामध्ये विचारांची बांधिलकी खूप गरजेची असते. आणि अशा कुटुंबामध्ये विचाराची बांधिलकी जपताना असताना सर्वांनी एकमेकाची मनं ज्या वेळेला, जसं आता आम्ही भाऊ बहिणींचा विचार सांगितलं, खूप कमी कुटुंब असतात अशी. आणि ती अशी ही ब्युटिफुल फॅमिली. म्हणून आपण प्रत्येक जण आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातुनी सूर जैसा ओठातुनी येऊन जावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आणि मी तर म्हणत नक्की सद्गुरूंची कृपा आहे माझ्या आई वडिलांच्या पाठी सुद्धा. कारण आई वडील माझे म्हणजे मी कधी पाळले ना त्यांना कधी भांडताना असं. आई वडील आहेत तर ते थोडंफार तुझं माझं होतं, पण असे कडक भांडण असं किंवा एकमेकाला असं टाकून बोलणं अजून मी तर माझ्या
आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये कधी पाहिलं नाही त्यांना. आणि अशा आई वडिलांना जसं आपण म्हणतो ना की त्यांचा वारसा घेऊन आपल्यालाच ते पुढे या गोष्टी मिळतात, तसंच आहे भगवंताने. जसं मी दादांना फक्त म्हटलं, दादा एकदा तुम्हाला माळ घालायची आहे, तर मला म्हणले बाई माळ कशासाठी घालतात. म्हटलं बाबा आपली मुलं बाळ सुखी राहावीत म्हणून घालतात, सगळं कुटुंब तुमचं चालावं. दादांनी त्याच्यानंतर मला एकही शब्द केला नाही कधी की तुम्हाला का बाई सांगते माळ घालायला म्हणून. पण खरंच आध्यात्मिक याच्यामध्ये ज्ञानामध्ये एवढी ताकद आहे की साधू संतांचे जे आशीर्वाद आहे ना ते तुमच्या सदैव सतत पाठीशी. आपल्या कुटुंबाच्या जसा एका कुळामध्ये एक जर हरिभक्त परायण तयार झाला तर सर्व कुटुंबाला जसा एका म्हणतो ना आपण एकावर एक प्रेम, तसं एक जर हरिभक्त परायण झाला तर त्याच्या सर्व कुटुंबावर त्याचा कृपा आशीर्वाद राहतो. आणि ही सगळी भगवंताची कृपा आहे. त्याच्यानंतर आईने पण, आईला म्हटलं आईने सुद्धा माळ घातली. लोक म्हणतात लोकांना माळ घालायला सांगितले ना तर लोक खूप शंका कुशंका प्रश्न असतात त्यांचे. पण मी तर म्हणून भगवंताची कृपा माझ्या सर्व कुटुंबावर आहे आणि त्या सद्गुरूंची कृपा असल्यामुळं. कारण म्हणतात ना की अंदर की तो खूप बरी पण बाहेर की तो राम जाणे. आणि माझे आई वडील जसे विचार करतात ना तसेच त्यांना हे अनुभवाला जे आलेले आहे. आज हे माझं देवटीतून आलेली कुटुंब, कारण आतमध्ये जे चाललेले तेच तुम्हाला बाहेर प्रत्ययाला आल्याशिवाय राहत नाही. आणि हाच अनुभव मी आतापर्यंत घेतला म्हणून तो तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनी भगवंताचं नामस्मरण करा, वाटलं तर तुळशीची पवित्र माळ घाला. आणि अशा या कुटुंबाच्या पाठी माझ्या भगवंताचे आशीष आशीर्वाद सगळं आहेच देवाचे. आणि इथून पुढचं माझ्या आईवडिलांचं सर्व कुटुंबाचं आयुष्य आरोग्यमयी सुखसमाधानी राहो ही भगवंताचरणी प्रार्थना करून सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हरी. आजी आजोबांबद्दल सांगायचं तर मी जेव्हा पण आजी आजोबांच्या घरी जातो तेव्हा ते हर वेळेस मी जेव्हा येतो ना तेव्हा लगेच विचारतात तुला काय खायला पाहिजे का, हे पाहिजे का, ते पाहिजे का. आणि त्यांचं हेच प्रेम मला खूप आवडतं. आणि आजी हर वेळेस म्हणती की हे इथं ठेवलंय, ते इथं ठेवलंय. हे मला खूप आवडतं. बाबा आजी आणि माझं नातं म्हणजे खूप वेगळे बाबा आणि माझं नातं म्हणजे ते नातं आहे त्यांच्याबरोबर. लहानपणी मी जेव्हा म्हणजे इंग्रजला जायचं तर माझ्या डोक्यात एकच असायची की इकडे येणार बाबा मला मिसळ खायला घेऊन आला, वडापाव खायला घेऊन आला, वेगळे खायला घेऊन आला. मी आलो का बाबांना कोण जायचं की हा सौरवालेला आहे आता संध्याकाळ झाली का तो वडापावची आठवण काढणार. मला माहीत असायचं ते मला म्हणायचे एकदा 4 वाजू दे, ऊन खाली होऊ दे, मग आपण गावात जाऊ. वडापावचा कार्यक्रम सकाळ झाली की त्यांना माहीत असायचं हा मिसळसाठी बोलला. तर मग त्यांना माहीत असायचं की मिसळ खायला हा बोलला. ते सकाळीच आवरून तयार होऊन मला गावात घेऊन जायचे. आणि गावात घेऊन गेल्यावर त्याला सांगणार की मिसळ दे, त्याच्यात ते जास्त नको टाकू आणि ते ग्लास दे, ते पाणी भरणार माझ्यासाठी, माझ्या बाजूला बसणार, तुला पाव देऊ का, तुझ्या मग तुला भजी खायची का, मी सांगू का त्याला. असं म्हणजे खूप सारं बाबांनी प्रेम दिलं आहे मला. आणि आजीचं विषय म्हणजे जेव्हा पण मी यायचो तर आजी डब्बावरून इडली बनवलेली असायची, इडल्या वगैरे काहीतरी बनवलेलं असायचं आजीने. आणि आजी म्हणजे खूप प्रेमाने ते खाऊ घालायची. आणि आजीचा असं असायचं का तू खा, तू पहिलं खा मग आपण बोलू.
तर असं असायचं. आणि सगळी फॅमिली भेटायची, म्हणजे सुट्ट्यांना एकत्र आलं, होम असेल, दिवाळी असेल तर सगळे एकत्र यायचे. तर रात्री सगळ्यांच्या म्हणजे मामाला माझ्यामध्ये शेंगोळी घालून आवडतं, तर ते तिने आजी मामामुळे सगळ्यांसाठी ते कालवण करायची. आणि सगळेजण मग जेवली की झोपायच्या वेळेस बाबा सगळ्यांना अंथरूण टाकून देणार. बाबा ते तिकडच्या साईडला जो गोधडींनी भरलेला तो हे असायचा रॅक, त्याच्यातून बाबा की गोधडी काढून सगळ्यांना अंथरूण करून देणार, सगळ्यांना सगळ्यांची जागा ठरवून देणार. तुम्ही सगळे तिकडे झोपा. सकाळ झाली की बाबा सगळ्यात नीट उठायचो. सगळ्यात लहान बाबा सकाळी बंब वगैरे पेटवणार, सगळ्यांना पाणी तापवणार, सगळ्यांना म्हणणार आंघोळ करून घे, ते आपल्याला गावात जायचं, मिसळ खायची. आता खूप साऱ्या आठवणी आहेत. आता इथं सगळेजण बसलेले, तर सगळ्यांबरोबर म्हणजे माझ्या काही ना काही आठवणी आहेत, काही आठवत असेल. मला तुम्ही गुलाबजामची आठवण अजून लक्षात आहे का लक्षात? बाहेर गेला आहे का तिथं? काय होतं मध्ये त्याला गुलाबजामचा विषय निघालाय. त्याला मला माहित नव्हतं की त्याला गुलाबजाम खूप आवडतात. तर मी 1 दिला, 2 दिला, 3 दिला, 4 दिला, त्याने डायरेक्ट बर्नीकडे लक्ष दिलं. मग मला तेव्हा कळलं गुलाबजाम खूप आवडतात. सगळ्यात लहान होता, सगळ्यात मोठा. आणि नंतर मग श्रीकांत पण बाजूला बसला होता ना. श्रीकांतला काही कळ नाही, कारण श्रीकांतला गुलाबजाम येतच नव्हता. श्रीकांत पण त्याच्या ताटातला त्याला गुलाबजाम दिला, तू आपण म्हणायचं. ते मी त्यांची सर्वात मोठी मुलगी लता. त्यांनी मला लहानपणी म्हणजे भरपूर लहान असताना पण जीव लावलेला आहे. त्यांनी पण ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस त्यांनी पण त्यांच्या जीवनामध्ये खूप काही सगळ्या गोष्टी म्हणजे भोगलेल्या आहेत. चांगल्यापैकी माझ्या आठवणीमध्ये कोणत्या गोष्टींचा त्यांनी त्रास काढला, कोणत्या गोष्टी. त्याच्यामुळं मी कसं त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यांच्यासोबत, माझ्यासोबत राहिल्या. त्याच्यामुळं मी पण माझ्या सगळ्या भावांना सांगायची हे असं नाही, असं नाही, असं सगळ्या गोष्टी करून, कारण मी तेच माझ्यासमोर पाहिली. त्याच्यामुळं मला अजूनही वाटतं माझ्या वडिलांनी खूप काही आमच्यासाठी केलेलं आहे. आणि त्यांना आता राहिलेला आयुष्य म्हणजे सुखाचं वगैरे समृद्धीचं जावं हीच परमेश्वर प्रार्थना. दीड वर्ष होते आणि या 1.5 वर्षामध्ये अनुभव खूप गोड आहे. स्पेशली आजीबाबांसाठी याच्यामध्ये 2 वेळा गणपती उत्सवाला दोन्ही वेळेला आजीबाबा तिथे होते. तर त्यांची जी पंक्च्युअलिटी आहे ती जशी मला दिसली तशीच ती दोघांमध्ये पण आहे. दोघांमध्ये एकमेकांना जी समजून घेत होती आणि तेच संस्कार त्यांचे मला असे दिसते की त्यांच्या मुलांमध्ये म्हणजे की मामांमध्ये वगैरे की डेलीचा जो मेसेज आहे एकमेकांना समजून घेणं आहे. मोठ्या मामांचा जो अनुभव आला आहे मला आणि तेच मी जे पाहते आता इशूबद्दल बोलायचं झालं तर फॅमिली मी तिच्या संपर्कात आहे. तर मला 3ही पिढ्यांमध्ये जे गोष्ट दिसते की त्यांच्यामध्ये असलेले संस्कार आहे ते मला म्हणजे स्वतःला खूप छान वाटते की ह्या फॅमिलीमध्ये मी आली आहे आणि फ्युचरमध्ये मला तो आनंद त्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील. त्याबद्दल थँक्यू सो मच. मी ईश्वरालाही थँक्यू बोले त्या बाबतीसाठी. थँक्यू सो मच. बसा पटकन एका दरवाजातून जायचं, दुसऱ्या दरवाजातून यायचं, दिवाळी असो, उन्हाळ्यात असो आणि प्रत्येक वेळेस काय मामाच्या घरी यायचं.
आजी आजोबांची मिसळ वडापाव. दिवाळीला जायचं म्हटलं का आजी नेहमी दिवाळी तयार करून ठेवायची आणि आजीची अनारसे खूप छान असायची. लाडू आजी कधी करायची मम्माला करायची. आजींना माहिती असायचं सगळ्या नातवांना दामट्यांचे लाडू आवडतात. आजी मम्माची आधी दामट्यांचे लाडू तयार करून ठेवायची. आणि दिवाळीला आजीला माहिती मोक्षला अनारसे आवडायचे. मोक्षला जायचे असेल का आजी अनारसे पीठ तयार करून ठेवायची. अनारसे केलं का आजी अनारसे बनवून घ्यायची. आजीची हाताची चव वेगळी होती त्यावेळेस. आजी आजोबांचं खूप प्रेम असायचं. आजी सगळ्यात जास्त आजी आजोबांबरोबर राहिली असेल तर मी राहिली असेल. सगळ्यांपेक्षा आजी मला त्यांचा सहवास लहानपणी खूप मिळालेला. हा, बरोबर. धनंजय तू फारच नावाज हे करायला लागला. धनंजय वेळचा वीज वाकून शामरावांचं नाव घेतून तुम्ही सर्वांचा मान राखू. मी सुवर्णा आजी आजोबांची नाचून मी पोलीसमध्ये सांगायचं झालं ना आज खूप मला असा आनंद वाटतो की खरंच खूप लकीत आजी आजोबा त्यांना एवढी मस्त फॅमिली लाभली आहे. मला पण 8 चुलते आहेत. म्हणजे हे सारखे मला म्हणत असतात तर तू प्रत्येक चुलतीच्या घरी जाते कारण प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. आपण 2 शब्द जरी बोललो ना त्यांना खूप छान वाटत असतं. तर आपण 100% बोललंच पाहिजे कारण प्रत्येकाच्या भावना ते आपले समजून घेतात. आणि आजी आजोबांचं सांगायचं झालं आता लग्नाला मला ते 10 महिने 11 महिने कंप्लीट होते. पण प्रत्येक महिन्याला किंवा 15 दिवसाला असेल ना तेव्हा अशी मम्मींची काय इच्छा होत असते का चला आजी आजोबांना भेटून येऊ आपण. मला पण असं वाटतं का चला आपल्या निमित्तानं का होईना मम्मीचं पण भेटणं होतं आई वडिलांचं. प्रत्येकाला म्हणजे मला पण आई वडील आहे त्यांना पण असं वाटतं आई वडिलांचा जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी आपल्याला सहवास लाभला पाहिजे चांगल्यापैकी. काय असतं आपण आपल्या म्हणजे नोकरीमध्ये किंवा धावपळीच्या जीवनात विसरूनच जातो आई वडिलांना. विसरून नाही जात पण चला नंतर जाऊ असं करत असतो. पण थोडासा वेळ काढला पाहिजे. आणि मला म्हणजे ड्युटी कालपर्यंत माझी सुट्टी मंजूर नव्हती. मला त्या सुट्टीसाठी इतकी धावपळ करावी लागली. मी अर्ज ठेवून आले का सही झाली नाही झाली हे पण पाहिलं नाही. पण मला हा म्हणजे सगळ्यांमध्ये गेलं पाहिजे आपली पण त्यांना ओळख होईल आणि मला पण सगळेजण म्हणजे सगळ्यांची ओळख होईल. आणि मी पण पहिल्यांदा बरेचसे चेहरे नवीन पाहिलेत आजच त्याच्यामुळे भारी वाटतंय कारण भेटल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की आपण कुठे आहोत ते. खूप छान फॅमिली आहे. खूप भारी वाटलं. आणि आजी आजोबा तुम्हाला इथून पुढचं आयुष्य खूप छान जाणार आहे. खूप निरोगी आणि समृद्धीचं जाणार आहे आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप अगं नाव राहील. खूप अशा आठवणी आहेत की ज्या सांगताना जनरली आता माझ्या प्रत्येक बहीण जशी भाऊक झाली स्वाभाविक आहे मी होईल. संघर्ष काय असतो सगळे एकत्र असताना चुलत्या चुलत भाऊ पूर्ण संघर्षमय जीवन आईवडिलांसह गेलेलं आहे. बोला म्हणजे खूप पाठवून पण बोलता येत नाही आठवण येते. सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. मामा छान स्माईल द्या आणि जुन्या आठवणी रिकलेक्ट करा. हे नक्की लहानपणी तुम्हाला कसे संस्कार दिले. तुम्हाला जसं सगळ्यांनी सांगितलं की त्यांना कोणाला लाडू दिला कोणाला मिसळ दिली पेढे दिले दुधाची साय तुम्हाला अजून फ्रीज मध्ये असं सांगत होते. तुमची कशी काळजी केली आजोबांनी. अरे असं भरपूर काही सांगण्यासारखे पण आम्हाला अपेक्षा आहे का तुम्ही इथे सगळं आम्हाला ते सांगावं. बदलू नको आता आनंदाने बोलतो. हो आता एकदम छान स्माईल दिलेली आहे. मामांसाठी एक जोरदार टाळ्या.
पाऊस आला का ऊन येतो. मला आठवत आहे अजूनही की आमच्या घरापुढं दोन आंब्याची झाडं असायची. जनरली उन्हाळ्यामध्ये आंबे आले की ते आमचे तुमचे गुलाबांना आंबे पिकायला घालायचे. तर घरामध्ये वरती माळ्यावरती आंबे पिकायला घातले असायचे. एक तास दूध पिकायचा. सगळ्या बहिणी म्हणायच्या गदड्या एकटाच खातो. खूप मजा यायची. लहानपणीच्या आठवणींमध्ये कधी असं आलं आठवणी की राहावरने असं दाखवलं तर आता यात्रेच्या निमित्ताने आम्ही सगळे भेटलो होतो. तर रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. जुन्या आठवणी किंवा काय काय नाही एकमेकांना शेअर करत होतो. मी ॲक्च्युअल पहिलं झोपी गेलो होतो 9 वाजता 10 वाजता. पण हे सगळे इतके दंगामस्ती करत होते की मला इथे जाग आली आणि राहावलं नाही. शेवट 2 वाजेपर्यंत सगळे गप्पा मारत होतो. नंतर सकाळी उठायचंय, यात्रा आहे, देवाला औरंगाबाद जायचंय. तर 2 वाजता आम्ही कसे सगळे झोपी गेलो. परत सकाळी सगळे गेलो देवदर्शनाला, दर्शन घेऊन आलो. अशा काही आठवणी म्हणजे आजही आम्ही सगळे एकत्र जमलो. कधी गप्पा गोष्टी निघाल्या तर वेळ कसा जातो कळतच नाही. मला सगळ्या बहिणी त्यांचे मित्र म्हणजे माझे मेवणे मग ते शेलादाजी असो, डोंगरेदाजी असो, अवतीदाजी असो, दारिद्र्याजी असो, सगळ्यांकडून फार वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन मिळालं. लहानपणी कधी मोठ्या ताईकडे जाण्याचा योग आला तर सुट्टीमध्ये शेळ्या वळायला घेऊन जायचो मी त्या पाठाला कॅनलला. ताईच्या सासूबाई असायच्या. त्यांचं नित्यक्रम ठरलं असतं की याला खेळावायला पाठव. तिथे सासरे असायचे. पण सगळं काय असं वाटतं की ते दिवस खूप छान होते, आनंदात गेले. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो. लग्न झाल्यानंतर मला एकदम माझा कमी पगार होता. पण त्या सगळ्यांमध्ये माझे पत्नीने जुळवून घेतलं. तिलाही म्हटलं आपण काहीतरी केलं पाहिजे. ती स्वतः डिग्री झाली. आता ती शिक्षिका म्हणून काम करते. हे सगळ्याचा आनंद होतो. आणि हे सगळं आईवडिलांची पाठपुरांशी केलं. थांबतो मी. धन्यवाद. माझा संपर्क यांच्याशी 86 मध्ये आलेला आहे. 86 मध्ये आल्यानंतर मी त्यावेळेस माझं 36 इन्फंट्री बटालियन सागर येथे मी ऑन ड्युटी होतो. त्या ड्युटीच्या दौरांमध्ये आमचं पाहण्याचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये मी फक्त मामांकडे सुट्टीवर असताना जात होतो. आणि तिथं यांचे आजी आजोबा, फॅमिलीचे आजी आजोबा तिथं घरी होते. आणि घरी असताना त्यांचे गणपती स्थापन झाला होता. त्या स्थापनेसाठी मला आग्रह करून त्यांनी तिथं बोलवल्यानंतर आमचा थोडक्यात पाहण्याचा कार्यक्रम झाला. पण 86 पासून तर 88 पर्यंत दादांचा माझा संपर्क आलेला नव्हता त्या काळामध्ये. तर फक्त 82 दुसऱ्या किंवा तिसऱ्या सुट्टीमध्ये ड्युटीला ऑन ड्युटीवरून सुट्टी आलो त्यावेळेस 82 संपर्क आला होता तिसऱ्या सुट्टीमध्ये. तर 88 ते 86 ते 85 मध्ये एवढा आमच्या मध्ये लग्नाचा गॅप राहिला. त्या गॅपमध्ये मी ब्लू स्टारमध्ये ऑन ड्युटी केली. ब्लू स्टार करून त्या काळामध्ये राजस्थान एक्सरसाइज ड्युटी मला मिळाली. पूर्ण आमचं विनूत त्या काळामध्ये पाकिस्तान बॉर्डरला होतं. त्यात मी पण होतो तिच्या. त्यानंतर परत आम्ही सागरला आलो. सागरमधून परत माझं विनूत श्रीलंकेत पोहोचलं. IPK मध्ये शांती सेनेमध्ये. आता म्हणलं आपल्या लग्नाचं जमतंय पण लग्न होतंय का नाही ही अशी शाश्वती नव्हती. कारण 2 याच्यामध्ये कचाट्यामध्ये याच्यात मी पक्का सापडलो होतो. पण देवाची कृपा आमचं जे मिळून यायचं होते ते झालं लग्न. 88 5 मार्च 88ला झालं होतं. त्यानंतर माझा संपर्क लग्नाच्या आधी फक्त 15 दिवस आला होता. दादांना माहिती होतं की माझे जावई कसे किंवा बाईंनी फक्त एकदा 2दा माझं पाहण्यात आलं होतं की जावई कसे हे पण नव्हतं माहिती. तर त्याच्यातून हे म्हणले देतात त्यांना देतात ही पण शंका होती. पण 2 वर्षे 2-2.5 वर्षे थांबले माझ्यासाठी. मी पण त्यांना तेवढा टाइम दिला. थांबल्यानंतर मग आमचं लग्न वगैरे झालं.
त्यानंतर दादांचा मला संपर्क आला, उमरजमध्ये जायचं आम्ही, दादा मला गावात घेऊन जायचे, देवदर्शन करून घेऊन यायचे. तिथून पुढे मग आमचं व्यवस्थित चाललं आणि तिथून पुढे हा एवढा परिवार आमच्या समोर दिसायला लागलेला आता. एवढं बोलून माझी अकेले तुम जो हम तुम संग है तो फिर क्या हम. तू मेरा दिल तू मेरी जान. Oh, I love you, Daddy. तू मासूम तू शैतान. But you love me, Daddy. तू मेरा दिल तू मेरी जान. Oh, I love you, Daddy. तू मासूम तू शैतान. But you love me, Daddy. यूं तो है तू नन्हा सा है मगर गुरु सबका. और इसी शरारत से कहने को है यूं तो हजार. राज्याने दिल्या खरं. उशिरा आला you don't even love me. कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाळा. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. I like your beauty, I like your fashion. तुझ्यावर थांबून आहे माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे ते घे ते घे ते घे. Okay, 1, 2, 3, start. The already start. Killing the eyes. The OG gangster. I love to the passion, to wild sensation, representing nation. पण नखरे हजार. किती साधी simple तरी दिसते stylish. तुझ्या समोर freaky baby Billie Eilish. तुझं diamond diamond तुझ्यासाठी काय पण तुझे नखरे हाय पण I like it like it. तुझं nose pin, earring, eyelashes bling bling. Highlighter, blush आणि lipstick painting. I माझी girl, अचानक girl, चमक छल्लो मी तुझा king king king. जादू मंतर हा मंतर तुझा स्वॅग ओजी ओजी हाय तुझी कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे ते घे ते घे. एक झप्पी
पाहिजे म्हणून ना 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 पप्पी पाहिजे म्हणून ना 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 तू भारी दिसते म्हणे या 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 किती नखरे करते ना सगळ्यांची हात घेती लय भारी नटलेली लाखांचं सोनं आणि चांदीने ती थटलेली वो एक नंबर तुझी कंबर हाय चाल मेरी मेरी हाय किती सुंदर तुझं राजू उड़ के नाचो थोडं जोरात नाचणार तेवढं तुम्ही भेटणार आहे जोरात देखो धंधना के रोगी नाचे शोर शुरू है धमाका कैसे शेर हाथी नाचे दिल का ये मेरा यार अपने साथ नाचो दिनों के जोरों पे तुम धड़ाका देसी नाचो पसीना माथे का चमके हम के ऐसे नाचो हाँ जगोले हाँ जगोले नाचो 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 वीर नाचो 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 यार नाचो दोन्ही माझ्या घ्यायचा दोन्ही वरा जोरा थोडी जम करून आता जम करून कमरा वाटेल सात जोरात सगळं जॉईन कर ओपन वरून आता आणि वेळ सुरू होते आता गाड्या थोडी सुरू झाले
चिली हा छान टाळ्या वाजवून एकदा तो काका थांबा एकदा मंत्र म्हणा कोणता तरी मला त्याने म्हणतात हा दोन्ही रिंगे वाळा पुन्हा पुन्हा ते पटकन आणि टाइम आता स्टार्ट स्टार्ट एक हे ओढायचं नाही हे आता रिंगणे उतरायचं दोन्ही बाजू 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 थोड्यावर काका म्हणतो मला आज दोन खूप छान काका थांबा हळू एकदा वेळ करा लक्ष द्या आणि टाका नाही ते हातातले तीन थांबा तीन बघतो
थोडं मागे जरा थोडं. काका एक मिनिट काका. आता दोन्हीच्या दोन्ही गेले पाहिजे ना सेम लावून. मायरा बाजू बाळा बाजू. कारण की आपल्याला छान दृश्य या ठिकाणी पाहायला भेटतात. हे लहानपणी खेळायचे नाही का असे खेळ. मी राजुरीच्या बाजूने या. प्रोत्साहन टाळा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. प्रोत्साहन द्यायचं आपल्या कार्यक्रमाला. खूप छान दिसतंय सगळ्यांना या ठिकाणी. फोटो काढा का. आणि हे न काढता घरी जायचं का आपल्याला. एकमेकांकडे बघा जरा सगळ्यांनी. सगळ्यांनी इंजिन पुढे घ्या. एक इंजिन मागे एक इंजिन पुढे. मामांच्या मागे थांबला. लहानपणाची आठवण आली असेल ना. काय मामा त्यांनी ऐकलं नाही. पुन्हा विचार. अहो सांगा कशी दिसते मी. काका असं नाही बरं. माहीत घेऊन जाऊ ना सगळ्यांना थोडंसं आनंद. चलो माझ्या पाठीमागे यायचं. जोरात गाणं बोलायचं सगळ्यांनी. सगळ्यांनी गाणं बोला. टाळ्या वाजून गाणं बोला सगळ्यांनी. गाणं बोला सगळ्यांनी. गाणं बोलायचं सगळ्यांनी टाळ्या वाजून. असे बोल करून आपल्याला पाहायला भेटणार नाही. काय वाजवा ना काय वाजवा. 10-15 मिनिटं गेम संपणार आहे. प्लीज गाणं पण बोलायचंय. गाणं पण बोलायचं सगळ्यांनी. काय वाजवा. पाहूया सासूबाईंना पाहूया. मामा तुम्ही खूप छान डान्स करता. टाळ्या टाळ्या मामा. तुझी माझी जोडी
जोरात टाळ्या चालू करायच्या मामांसाठी. गाणे संपले आता पुढे तुम्ही घरी गेल्याच्या नंतर आता तुम्ही मामा स्टेप काय बरोबर केलेलं नाहीये काय मामा परत एक मिनिट खाली बसापर्यंत मामा असं नाही नाही तरी पण मॅडम आणि शेवटी आज पण विसरले मॅडम ते फुल देताना काहीतरी बोलतात बघा हा आता ते ठरल्याप्रमाणे एकदम माहिती एकदम माहिती हा थांबा मामा मामांचं माहिती ना तुम्हाला मामा काय म्हणतात आय लव्ह यू वैशू मामी एक मिनिट थांबा एक मिनिट व्हिडिओत मी नाहीये मामा हा माईक पकडा मामी तुम्ही एक उत्तर नाही द्यायचं आय लव्ह यू वैशू मामी मामा माईक द्या आता तुम्ही मला घरी आलो बघतेच किती स्टेप सुटले ठीक आहे हा परत मामा परत आणि मग आता मला उत्तर देते आय लव्ह यू वैशू आय लव्ह यू टू टाळ्या तुझी माझी जोडी जमली अशी झकास पोरगी पटली. हृदय वसंत फुलका आम्हाला पूर्णपणे फुललेले जोरजोरात टाळ्या मामा दुसरी गंभीर क्या बात ते मामी देणार तुम्हाला तुम्ही घेऊन पळून जायचं काय मामा काय काहीतरी बोला होते तुमच्यासाठी एवढं लांब तर तू माहिती फुल करून तोडून आणले मग त्याच्यासाठी काहीतरी बोल दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग मला असं वाटतं आजींना मध्ये उभं करायचं का फक्त बरे आजींना घेऊन या मध्ये उभे करा आजोबांना पण घ्या आजोबांना पण घ्या फक्त मध्ये उभं करा आजींना हळूहळू आजींसाठी तळा आणि मस्त छान डान्स करायचं आहे नाच आजोबांना फक्त उभं राहू द्या आजोबा फक्त उभे राहा आजोबांना उभं राहू द्या फोटो काढा व्हिडिओ काढा छान आजोबा फक्त उभं राहा जास्त वेळ नका करू खूप आनंदाचा क्षण आहे या ठिकाणी
सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित लावून आनंदाचा पूर्णपणे उपभोग घेतलेला आहे. सगळ्यांनी वर हात करून काय वाजवायचा, वर हात करून राऊंड 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 रिंगल, राऊंड रिंगल. आजूबाजू कशी उभं राहतो तरी फक्त सगळ्यांनी जॉईन करा. मामा या बाकीचे पण जॉईन करा. आता संपतोय कार्यक्रम त्याच्यानंतर सागर मामा श्रीकांत जॉईन कर, तुम्ही पण जॉईन करा. श्रीकांत जॉईन कर. सगळे संपतो आता कार्यक्रम. याच्यानंतर कार्यक्रम आपला संपणार आहे. सगळ्यांनी जॉईन करा, सगळ्यांनी जॉईन करा. आता जरा काय सोडलं मॅडम, आता शिक्षकांनी समजते जिंकत नव्हतं आणि मग जिंकत झालं समाप्त. गौरव आता व्हिडिओ राहू द्या, आता डान्स करू. खूप आनंदाचा क्षण आहे या ठिकाणी. सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित लावून आनंदाचा पूर्णपणे उपभोग घेतलेला आहे. सगळ्यांनी वर हात करून काय वाजवायचा, वर हात करून राऊंड 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 रिंगल, राऊंड रिंगल. आजोबा कशी उभं राहतो तरी फक्त सगळ्यांनी जॉईन करा. मामा या बाकीचे पण जॉईन करा. आता संपतोय कार्यक्रम त्याच्यानंतर सागर मामा श्रीकांत जॉईन कर, तुम्ही पण जॉईन करा. श्रीकांत जॉईन कर. सगळे संपतो आता कार्यक्रम. याच्यानंतर कार्यक्रम आपला संपणार आहे. सगळ्यांनी जॉईन करा, सगळ्यांनी जॉईन करा. आता जरा काय सोडलं श्रीकांत मॅडम, आता शिक्षकांनी समजते. सगळे मॅडम तुम्ही पण जॉईन करा. मनापासून नाचायचे मला असं वाटतं आजींना मध्ये उभं करायचं का फक्त बरे आजींना घेऊन या मध्ये उभे करा. आजोबांना पण घ्या, आजोबांना पण या, फक्त मध्ये उभं करा. आजींना हळूहळू आजींसाठी तळा आणि मस्त छान डान्स करायचा आहे. नाच कार्यक्रम आजोबांना फक्त उभं राहू द्या. आजोबा फक्त उभे राहा. आजोबांना उभं राहू द्या. फोटो काढा, व्हिडिओ काढा छान. आजोबा फक्त उभं राहा, जास्त हे नका करू. खूप आनंदाचा क्षण आहे या ठिकाणी. सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित लावून आनंदाचा पूर्णपणे उपभोग घेतलेला आहे. सगळ्यांनी वर हात करून काय वाजवायचा, वर हात करून राऊंड 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 रिंगल, राऊंड रिंगल. आजूबाजू कशी उभं राहतो तरी फक्त
सगळ्यांनी जॉईन करा. मामा या बाकीचे पण जॉईन करा. आता संपतोय कार्यक्रम त्यानंतर. सागर मामा श्रीकांत जॉईन कर. तुम्ही पण जॉईन करा. श्रीकांत जॉईन कर. सगळे संपतो आता कार्यक्रम. याच्यानंतर कार्यक्रम आपला संपणार आहे. सगळ्या